नमस्कार. मी आज तुम्हाला स्मार्ट हेरिस्टिक याविषयी सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण हेरिस्टिक म्हणजे काय हे जाणून घेऊया. हेरिस्टिक म्हणजे आपल्या पूर्वीच्या अनुभवावरती आपण काही सवयी आपल्या मनामध्ये कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली दृढ करत असतो. त्याला हेरिस्टिक म्हणतात. आणि हेरिस्टिकचा उपयोग हा आपल्याला जलद निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला आपल्याकडे वेळेची कमतरता असते, माहिती अपुरी असते, त्यावेळेला आपल्याला ती मदत होत असते हेरिस्टिकची, की जलद निर्णय घेण्यासाठी. याचं एक तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं, तर क्रिकेटमध्ये ज्यावेळेला बॅट्समन बॉल मारतो आणि खेळाडू कॅच पकडतो. ज्यावेळेला खेळाडू कॅच पकडतो, त्यावेळेला तो फक्त फोकस त्याचा एक सिंगल पीस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचा जो अँगल ऑफ गेज नजरेचा जो कोन असतो, फक्त तेवढ्याच गोष्टीकडे तो लक्ष देत असतो आणि डायरेक्शन. बाकी व्हेलॉसिटी, डिस्टन्स, स्पीड हे कुठल्याच गोष्टीचं तो कॅल्क्युलेशन करत नसतो. फक्त तेवढ्याच गोष्टीचा विचार करून तो व्यवस्थित कॅच पकडत असतो. हा एक सर्वोत्तम मला वाटतंय हेरिस्टिकचं उदाहरण आहे. ज्यावेळेला तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेला तुमच्याकडे पुरेशी माहिती नसताना आणि पुरेशा वेळ नसताना तुम्हाला हे हेरिस्टिक मदत करत असतात. हा एक प्रकारचा तुमच्या मेंटल एफर्टचा एनर्जी तुमची वाचवत असतो. तुमची मानसिक ऊर्जा वाचवत असतो. एक प्रकारचा मेंटल शॉर्टकट असतो. आणि याचेच उदाहरण जर अजून द्यायचं झालं तर वैद्यकीय व्यवसायामध्ये पण जर पेशंटला कोणती इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट द्यायची यासाठी सरावामुळे डॉक्टर लोक त्या हेरिस्टिकचा वापर करतात किंवा कार्डियाक पेशंटला समजा सीपीआरची गरज असेल, जर तो वेळीच दिला तर ते लाईफ सेव्हिंग ठरतं. असंच फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे फायरमन असतात. ते सुद्धा त्यांच्या कामाच्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये अ, त्या हेरिस्टिकचा वापर करून आगीवरती नियंत्रण आणत असतात आणि त्या सिच्युएशनवरती कंट्रोल आणत असतात. त्यामुळे हेरिस्टिक हे आपल्याला आपले निर्णय जलद घेण्यासाठी मदत करत असतं आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचशाच गोष्टी या आपल्या हेरिस्टिकवरती डिपेंड असतात किंवा आपण त्याला थंब रूल म्हणतो. थंब रूलवरती नेव्हिगेट होत असतात आणि त्याच्यामुळे आपलं जीवन हे सोपं होत असतं. धन्यवाद.